मित्रांनो, हा आहे रायगड किल्ला। 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आपली राजधानी म्हणून घोषित केली। तिथेच यांचा राज्याभिषेक सुद्धा पार पडला। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधला हा 820 मीटर उंचीचा म्हणजे 2700 फूट उंचीचा हा डोंगरी किल्ला आहे। इथे आपण 2 मार्गांनी जाऊ शकतो। आपण चालत सुद्धा जाऊ शकतो किंवा रोपवेने सुद्धा जाऊ शकतो, पण आय फील आपण चालत जाऊ, बिकॉज आपल्याला सगळ्या गोष्टी नीट बघत एन्जॉय करत जातो। बरोबर सर, तुम्ही म्हणताय तसंच करूया। आपण चालतच जाऊया। नो वे नो वे नो 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 आर यू क्रेझी ऑर व्हॉट? एवढा जड किल्ला आपण चालत नाही जाऊ शकत। आपण रोपवेने जाऊया। तर सगळे जण आता तयार झालेत चालत जायला, तू एकटीच वेगळी जाणार आहेस? रेश, तू काय बोलतोय? त्या डेड एंड पर्यंत आपण चालत जायचंय? मग अरे त्या डेड एंड पर्यंत चालत जाऊन मी डेड होऊन जाईल। नको नको, रोपवेने जाऊ। नाही तर एक काम करते, मी एकटी रोपवेने जाते। तसं पण आय कॅन बेअर द फेअर। मी या गरीब मुलांसारखी नाहीये, सो मी चालत नाहीये, मी रोपवेने जाते। कमळे, बघितलंच ना कसं बोलायला लागली ही माकडे? ही असली लहान बहीण असती की नाही तर सांग 2 तरीच्या कानाखाली फटाकड्या वाजल्या असत्या। माकडे, उगं भांडणं नको। एक्झॅक्टली। तर बघ, तुला जायचं असेल तर एकटी जा, आम्ही चालत जाणार आहोत। ओके, वर्क्स फॉर मी। सराव ती एकटी कशी जाणार? मी नाही तिला अजून समजवणार आहे। तिला काय जायचं, कुठे जायचं ते जाऊ दे। अनिका, थांब। कमळे, अगं अनिका, अगं एकटी कुठे चाललीस? चल आमच्या संग, चालत लय मज्जा येईल तुला। हे बघ, मला मज्जा नाही ना, त्यामुळे मला एकटीला रोपवेने जाऊ दे। यू कॅरी ऑन। पाळथ्याकड्यावर पाणी आहे, तिला काय करायचं ते करू दे। चल आपण जाऊ। ठीक आहे। अरे अनिका, काय करतेस तू? अरे तूच त्या गावच्या आपल्या रिश सोबत टाइम स्पेंड करायला चान्स देतेस। गाईज गाईज गाईज, वेट 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 ऐका ना, हे पहा, तसं मी रोपवेने गेले असते, पण तुम्ही सगळे त्याचं तिकीट बेअर नाही करू शकत ना, तर मी तुमच्यासाठी ऍडजस्ट करते। येते चालत, लेट्स गो। चला जय शिवाजी। चला चला। प्राजक्ता, तुला सांगतो, मला की नाही लहानपणापासूनच या गड किल्ल्यांची लई ओढ आहे। म्हणजे लहानपणी मला बघता आलं नाही, कारण आमची परिस्थितीच नव्हती। खरं आबा आम्हाला सगळ्या माहिती सांगायची, लई भारी भारी माहिती सांगायची।